तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 371 वरून 6वी ओळ. शंका. ठीक. पूर्व पक्षी शंका करत आहे. काय त्याची शंका आहे तर बघा. ऐसे चित्त विश्रांति ते रहित अकृतोपास्ति पुरुष को आत्मज्ञान ही नहीं उत्पन्न होवेगा. ठीक. विषय हा चालू होता की एक आहे कृतोपास्ति, एक आहे अकृतोपास्ति. जो ज्ञानवान पुरुष आहे तो जर कृतोपास्ति असेल तर त्याला कुठलंही कर्तव्य नाही. परंतु जर ज्ञान तर प्राप्त झालं आहे पण अकृतोपास्ति आहे, त्याने ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर कधी उपासना वगैरे केलेलीच नाही आहे, असा जो अकृतोपास्ति पुरुष आहे त्याला ज्ञान प्राप्त झाल्यावर देखील चित्ताची विश्रांती होण्याकरिता अर्थात जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त करण्याकरिता त्याने मनोनाश वासनाक्षय केले पाहिजेत. हे त्याच्याकरिता कर्तव्य आहे. मग आता ज्ञानी पुरुषाकरता शास्त्र काही कर्तव्य म्हणून विधान करतं किंवा करत नाही. तर निर्णय काय झाला की यदि ज्ञानी पुरुष कृतोपास्ति आहे तर त्याच्याकरिता शास्त्र कुठलंच विधान करत नाही. परंतु जर ज्ञानी पुरुष अकृतोपास्ति असेल तर त्याच्याकरिता मनोनाश वासनाक्षय रूप करण्याकरिता विधान शास्त्राने केलेलं आहे. पण यावर पूर्वपक्षी म्हणतो अकृतोपास्ति ज्ञानी पुरुषाला तुम्ही कर्तव्य सांगत आहात, पण तो अकृतोपास्ति असल्यामुळे त्याचं चित्त शांत विश्रांतीला प्राप्त झालंच नाहीये, तर त्याला ज्ञानच पहिलं प्राप्त होईल कसं काय. मूळ मुद्दा हा आहे की अगोदर त्याला ज्ञान प्राप्त व्हावं, नंतर त्याला शास्त्र विधान करते तुम्हाला म्हणता येईल. पण तो जर अकृतोपास्ति आहे, त्याच्या चित्ताची विश्रांतीच झालेली नाही, तर त्याला ज्ञानच प्राप्त होणार नाही. आणि जर तो ज्ञानीच नाही आहे तर त्या ज्ञानाकरिता हे कर्तव्य आहे मनोनाश वासनाक्षय रूप. हे तुम्ही कसं काय बोलता, अशी पूर्व पक्षाची काय आहे शंका आहे. शंकेची वरची वळपा याते ता अकृतोपास्ति ज्ञानवान को. अकृतोपास्ति जो ज्ञानवान पुरुष आहे त्याला जीवन मुक्ती वाचते, मनोनाश तथा वासनाक्षय अवश्य कर्तव्य हे सांगितलं. त्यावर शंका. ऐसे चित्त विश्रांती ते रहित, ज्याचं चित्त विश्रांतीला प्राप्त झालेलं नाही म्हणजे शांत झालेलं नाही, ज्याच्या चित्तातला विक्षेप अजून नष्ट झालेला नाही, असा जो अकृतोपास्ति पुरुष त्याला आत्मज्ञानही नाही उत्पन्न होवेगा. आत्मज्ञान उत्पन्न होईल तर तुम्हाला म्हणता येईल की त्याने काय करावं, मनोनाश करावा, वासनाक्षय करावा. परंतु त्याला आत्मज्ञानच उत्पन्न होणार नाही. का बरं? त्याचं चित्त विश्रांतीला प्राप्त झालेलं नाही. त्याचं चित्त शांत का झालं नाही की त्याने उपासनाच केलेली नाहीये. उपासना केली नाही म्हणून चित्त विश्रांतीला प्राप्त झालं नाही. चित्त विश्रांतीला प्राप्त झालं नाही म्हणून ज्ञानच उत्पन्न होणार नाही. आणि जर ज्ञानच नाही तर त्याला ज्ञानवान म्हणता येत नाही. आणि अशा ज्ञानवानाला तुम्ही कर्तव्य सांगत आहात, ते तुमचं म्हणणं संभवत नाही. ऐसे चित्त विश्रांति ते रहित अकृतोपास्ति पुरुष को आत्मज्ञान ही नहीं उत्पन्न होवेगा. लागलं उत्तर देता समाधान काय सांगतात आता की जरी तो अकृतोपास्ति असला, जरी त्याचं चित्त विश्रांतीला प्राप्त झालेलं नसलं, तरी दैवयोगात किंवा प्रयत्न विशेषाने त्याला ज्ञान प्राप्त होतं. कारण ज्ञान हे कशाच्या अधीन आहे या गोष्टीचा उलगडा करून सांगतात सिद्धांती समाधान रूपाने. तर समाधान ज्ञान तो प्रमाण
वस्तु दोनों के अधीन है. तिथं प्रमाण आणि वस्तू आहे की नाही, तर दोनाच्या मध्ये एक शब्द लिहा और. आता पंक्ती पहा. ज्ञान तो म्हणजे ज्ञान तर प्रमाण और वस्तू दोनों के अधीन होवे. या दोन गोष्टी उपस्थित असतील तर ज्ञान होऊन जातं. समजा उदाहरणार्थ चक्षुरेंद्रिय रूप प्रमाण विद्यमान आहे, समोर घट रूप वस्तू विद्यमान आहे आणि चक्षुरेंद्रियाचा घटाचा सन्निकर्ष झाला तर ज्ञान उत्पन्न होतं, इच्छा असो अगर नसो. ज्ञान तो प्रमाण और वस्तु दोनों के अधीन होवे, याते सर्वकू साधारण होवे है. म्हणून सर्वांना साधारण रूपाने ज्ञान होतं प्रत्येक वस्तूचं. जैसे उदाहरण घटाधिक वस्तू के साथी, घट समोर विद्यमान आहे आणि त्या घटाबरोबर चक्षु अधिक प्रमाण के संबंध हुए. चक्षु हे प्रमाण आहे, चक्षुरूप प्रमाणाचा संबंध झाला घटाबरोबर. चक्षु अधिक प्रमाण के संबंध हुए. सर्व लोगों को, सर्व लोकांना अयम घट यह ज्ञान समान ही होवे. हा घट आहे अशा रूपाने सर्वांना सारख्याच रीतीने ज्ञान उत्पन्न होतं. कारण ज्ञान हे कोणाच्या अधीन आहे? प्रमाण आणि वस्तूच्या अधीन आहे. प्रमाण आणि वस्तूच्या अधीन जर ज्ञान नसतं, चित्ताच्या स्थितीवर ज्ञान अवलंबून राहिलं असतं तर कोणत्याही वस्तूचं ज्ञान सर्वांना समान रूपाने झालं नसतं. पण समान रूपाने होतं. याचा अर्थ प्रमाण आणि वस्तूच्या अधीन आहे कोण? ज्ञान. सर्व लोगों को अयम घट यह ज्ञान समान ही होवे. जय तैसे त्याप्रमाणे तत्वमसी अधिक महावाक्य के श्रवणते. तत्वमसी इत्यादी महावाक्याचं काय झालंय? श्रवण. त्या श्रवणापासून अहम ब्रह्मास्मी या प्रकार का ज्ञान, मीच ब्रह्म आहे या स्वरूपाचं ज्ञान कृतोपास्ती नामा, अर्धविराम, अकृतोपास्ती नामा सर्व अधिकारियों को तुल्य ही होवे. मग तो कृतोपास्ती नावाचा अधिकारी पुरुष असो किंवा अकृतोपास्ती असा अधिकारी पुरुष असो तर ज्ञान मात्र दोघाला समानच होणार हा अर्थ आहे. कृतोपास्ती नामा अकृतोपास्ती नामा सर्व अधिकारियों को तुल्य ही होवे. जो कदाचित ऐसा नहीं मानिये तो, समजा अकृतोपास्ती अधिकारी पुरुषाला ज्ञान उत्पन्न होतच नाही असं जर म्हणत असाल तर मोठी अडचण येईल म्हणे. काय बरं पहा. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ऐसा नाही मानिये तो, तर याज्ञवल्क्य अर्धविराम, कहोळ अर्धविराम, जनक अर्धविराम, अजात शत्रु इत्यादि गृहस्थों को सो आत्मज्ञान नहीं होना चाहिए. याज्ञवल्क्य आहे, कहोळ नावाचा कोणी एक ज्ञानी पुरुष होऊन गेला आहे, जनक राजा आहे, अजातशत्रू म्हणून कोणी एक होऊन गेला आहे, इत्यादी जे गृहस्थी पुरुष आहे त्यांना सो आत्मज्ञान नाही होणार चाहिए, नाही व्हायला पाहिजे, है की नाही. जो इस अर्थ विषय इष्टापत्ती करोगे. कदाचित कोणी हो हो इष्टापत्ती म्हणजे काय की याज्ञवल्क्यादिकांना ज्ञान झालंच नाही असं आम्ही मानतो असं जर म्हणेल तर काय बरं मग, तर मोठी अडचण येईल म्हणे. जो इस अर्थ विषय इष्टापत्ती करोगे तो तीन याज्ञवल्क्यादिकों के दृष्टांत करिके, याज्ञवल्क्यादिक जे आहेत ना त्यांना दृष्टांत करून अस्मदादिक पुरुषो विषय, तुम्ही आम्ही सर्व पुरुषांच्या ठिकाणी कोई भी पुरुष की ज्ञान के श्रवणाधिक साधनों विषय, ज्ञानाचे जे श्रवणाधिक साधन आहेत त्या साधनामध्ये प्रवृत्ती नाही होवेगी. म्हणजे कसं काय जरा स्पष्ट नाही झालं तर आणखीन स्पष्टीकरण करतात ग्रंथकार. अर्थात जबी याज्ञवल्क्यादिक महान पुरुषों को भी श्रवणादिको करके आत्मज्ञान की उत्पत्ति नहीं भई असा दृष्टांत. लोक विचार करतील ना काय की याज्ञवल्क्यादिक इत्यादी एवढे मोठे महान पुरुष असून सुद्धा त्यांना जर आत्मज्ञान झालं नाही तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला, तुम्हाला कसं काय आत्मज्ञान होईल. अर्थात होणार नाही. जर होणारच नाही आहे तर त्या आत्मज्ञानाचे साधन म्हणून जे श्रवण मननाधिक आहे तिकडं कोणाची प्रवृत्तीच होणार नाही, है की नाही. अशी अडचण येईल किंवा जर याज्ञवल्क्यादिकांना ज्ञान नाही मानलं तर, म्हणून त्यांच्या ठिकाणी ज्ञान नव्हतं हे म्हणता येत नाही. अर्थात ज्ञान होतं, ज्ञानी पुरुष होते ते. ज्ञानी पुरुष आहे
याचा अर्थ काय मग की ते गृहस्थी असून सुद्धा त्यांना ज्ञान झालं, म्हणजे अकृतोपास्य अधिकाऱ्याला सुद्धा ज्ञान होतं, हे म्हणण्याला काही अडचण नाही असं. अर्थात जब याज्ञवल्क्य अधिक महान पुरुषों को भी श्रवणादि को करके आत्मज्ञान की उत्पत्ति नहीं भई, तभी तर मग अस्मदादिको को तुम्हाला ता ज्ञान की उत्पत्ति कैसे होवेगी, या प्रकार की असंभावना करके अशी असंभावना उत्पन्न होईल. आणि असंभावना होऊन किसी भी पुरुष की श्रवणादिको विषय कोणत्याच पुरुषाची श्रवणादिकामध्ये प्रवृत्ती नाही होवेगी, प्रवृत्ती होणार नाही. याते यह सिद्ध भया, म्हणून ही गोष्ट सिद्ध झाली. काय? श्रवणादि को करके उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिसको, तथा चित्त के विश्रांति की है इच्छा जिसको. लागलं? ऐसा जो विद्वत सन्यासी है सोई ही ता जीवन मुक्ति का अधिकारी है. लागलं? काय पहा, याते यह सिद्ध भया श्रवणादि को करके उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिसको, श्रवण मनन इत्यादी साधनाचा अवलंबन करून उत्पन्न झाला आहे ब्रह्म साक्षात्कार, ज्याला उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिसको, तथा त्याचप्रमाणे चित्त के विश्रांती की है इच्छा जिसको. ज्ञान तर झालंय पण चित्त शांत झालेलं नाही आहे. चित्त शांत व्हावं अशी पण इच्छा आहे ज्या पुरुषाला, आहे की नाही? कारण तो अकृतोपास्ती आहे, त्यामुळे चित्त शांत झालेलं नाही. पण श्रवणादिक केल्यामुळे ज्ञान झालं आहे की नाही? ज्ञान झालं आहे पण चित्त शांत झालं नाही, आणि चित्त शांत व्हावं अशी ज्याला इच्छा आहे, मग त्याच्याकरिता विधान आहे शास्त्राने केलेलं की त्याने काय करावं, मनोनाश वासनाक्षय करावा. म्हणजे ज्ञानी आहे, ज्ञानाला यद्यपि कर्तव्य नाही, पण तो ज्ञानी जर अकृतोपास्ती असेल तर त्याच्याकरिता मनोनाश वासनाक्षय करण्याकरिता शास्त्राचं विधान आहे, हा अर्थ. श्रवणादि को करके उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिसको, तथा चित्त के विश्रांति की है इच्छा जिसको, ऐसा जो विद्वत सन्यासी, ठीक है, सोई ही ता जीवन मुक्ती का अधिकारी है. तो त्या जीवन मुक्तीचा काय आहे, अधिकारी आहे. प्रश्न चालला होता की नाही, जीवन मुक्तीचा अधिकारी कोण? ठीक, तो सोई ही ता जीवन मुक्ति का अधिकारी है. याते म्हणून अधिकारी के अभाव ते जीवन मुक्ति का अभाव करना मिथ्या है इति. पूर्व पक्षी बोलला होता की नाही, जीवन मुक्ती आम्ही मानत नाही, कारण जीवन मुक्ती करिता प्रमाण नाही, लक्षण नाही, अधिकारी नाही, फल नाही, असं बोलला होता तो. तर त्याचे एका एका मुद्द्याचं खंडन चालू आहे. तर जीवन मुक्ती करिता कोणी अधिकारी नाही हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. मग अधिकारी आहे जीवन मुक्तीचा. कोण अधिकारी आहे बरं? की ज्याला श्रवणाधिकाने ज्ञान उत्पन्न झालं आहे आणि चित्त शांत व्हावं, विश्रांतीला प्राप्त व्हावं अशी ज्याला इच्छा आहे, असा जो विद्वत संन्यासी तो जीवन मुक्तीचा अधिकारी आहे. असा सोयीता जीवन मुक्ती का अधिकारी है. याते अधिकारी के अभाव ते, अधिकाऱ्याचा अभाव आहे म्हणून जीवन मुक्ती का अभाव कहना मिथ्या है, व्यर्थ आहे इति. लागलं एवढं? आता पुढे अब ता जीवन मुक्ती विषय प्रमाण का निरूपण करे है. आता ती जीवन मुक्ती नावाची कोणी वस्तू आहे, मुक्ती आहे, हे सांगण्याकरिता प्रमाण सांगत आहेत ग्रंथकार. तो म्हणाला होता की नाही पूर्वपक्षी, प्रमाणाचा देखील काय आहे, अभाव आहे, म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही. तर त्याला सांगायचं की जीवन मुक्तीकरिता अनेक प्रमाण आहे, त्यामुळे जीवन मुक्ती मानलीच पाहिजे. अब ता जीवन मुक्ती विषय प्रमाण का निरूपण करे है. ता जीवन मुक्ती विषय, त्या जीवन मुक्ती विषयी श्रुती अर्धविराम, स्मृती अर्धविराम, इतिहास अर्धविराम, पुराण इन चारों के वचन प्रमाण है. चारींचे वचन प्रमाण आहे जीवन मुक्तीसाठी. श्रुतीचं प्रमाण आहे, स्मृतीचं प्रमाण आहे, इतिहास आहे आणि पुराण. ते वचन यथाक्रम ते दिखावे है. आता चारही प्रकारचं प्रमाण क्रमाक्रमाने दाखवतात. अगोदर श्रुतीचं प्रमाण देतात. तहा श्रुती विमुक्तश्च विमुच्यते. ठीक आहे की नाही? विमुक्तश्च विमुच्यते, अर्थात जो विशेष रूपाने मुक्त झालाय, अर्थात जीवन मुक्त अवस्थेत आहे,
तोच विमुच्यते विद्येमोक्षाला देखील प्राप्त होतो. तर या श्रुती वाक्याने देखील जीवनमुक्ती सांगितलेली आहे. त्याचा अर्थ देतात. अर्थ यद्यपि यह पुरुष आत्मज्ञानते पूर्वही, आत्मज्ञान होण्याच्या अगोदरच मुमुक्षु दशाविषयी, मुमुक्ष अवस्थेत असताना राग द्वेषादिको ते मुक्त आहे. राग द्वेषादिकाने कसा आहे तो रहित आहे. जिस कारण ते का बरं शांतो दांत क्षमाने युक्त आहे, दमाने युक्त आहे इत्यादी श्रुतीने श्रमदमादिक साधन युक्त पुरुष को ही श्रवणादिकों का अधिकारी गया है. श्रम दम इत्यादी साधनाने युक्त अर्थात विवेकादी 4 साधनाने युक्त असणारा जो पुरुष, त्या तो पुरुषच श्रवणादिक करण्याचा काय आहे अधिकारी आहे. श्रवणादिकों का अधिकारी गया है. याचा अर्थ काय की आत्मज्ञान होण्याच्या अगोदरच अर्थात श्रवणादिकामध्ये जो पुरुष प्रवृत्त झाला आहे तर ती प्रवृत्ती होण्याच्या अगोदरच त्याच्या ठिकाणी श्रमदम वगैरे आहेत असल्यामुळे कळलं की नाही, त्याचे राग द्वेषाधिक निवृत्त झालेले आहेत. ठीक. श्रवणादिकों का अधिकारी कया है. तथापि तर आत्मज्ञान ते पूर्व, आत्मज्ञान होण्याच्या अगोदर पूर्व तीन राग द्वेषादिको ते मुक्ती यत्न साध्य होवे आहे. राग द्वेषादिकापासून मुक्ती अगोदर आहे, ज्ञान होण्याच्या अगोदर पण ती राग द्वेषादिकापासूनची मुक्ती कशी आहे यत्न साध्य आहे. प्रयत्नपूर्वक राग द्वेषांना बाजूला करावं लागतं आत्मज्ञान होण्याच्या अगोदर, आणि ज्ञान झाल्यानंतर सहज ते राग द्वेष आपोआप बाजूला होतात असं. तथापि तर आत्मज्ञान ते पूर्व तीन राग द्वेषादिको ते मुक्ती यत्न साध्य होवे. और आत्मज्ञान ते अनंतर, आत्मज्ञान झाल्यानंतर तो तर योगाभ्यास करिके, योगाभ्यासाच्या बळाने वासनाक्षय तथा मनोनाश दोनों अतिदृष्ट होवे, प्रत्यक्ष होतात. योगाभ्यास केला तर काय मनोनाश होतो, वासनाक्षय होतो. याते म्हणून ता ज्ञानवान पुरुष विषय, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी आभासरूप राग द्वेषाधिक भी संभवते नाही. जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी बिलकुल किंचित मात्र सुद्धा राग द्वेषाधिक दिसून येत नाही. आभास मात्र सुद्धा, आभास रूप राग द्वेषाधिक भी संभवते नहीं. याते ता ज्ञान काल विषय तीन राग द्वेषादिको ते मुक्ती स्वतः सिद्ध होवे. म्हणून ज्ञान कालामध्ये ज्या क्षणी त्याला ज्ञान झालं त्या कालामध्ये त्या राग द्वेषादिकापासून त्याची मुक्ती कशी झाली आहे स्वतः सिद्ध आहे. त्याला प्रयत्न करावे लागत नाही. ज्ञान होण्याच्या अगोदर प्रयत्नपूर्वक रागद्वेष घालावे लागतात, पण ज्ञान झाल्यानंतर स्वतः सिद्ध आहे. रागद्वेष आपाप निवृत्त होतात. याते ता ज्ञान काल विषय तीन राग द्वेषादिको ते मुक्ती स्वतः सिद्ध होवे. इसी अभिप्राय करके, याच अभिप्रायाने ता जीवन मुक्त पुरुष को श्रुतीने विमुक्त कया है. याच अभिप्रायाने त्या श्रुतीने काय सांगितलं, जीवनमुक्त पुरुष को, जीवनमुक्त पुरुषाला श्रुतीने विमुक्त असं म्हटलेलं आहे. विशेष रूपाने मुक्त, राग द्वेषादिकाने सर्व दोषाने अज्ञानादिकाने रहित, अर्थात मुक्त, अर्थात जीवनमुक्त, विमुक्त. आणि तोच त्यालाच पुढे विद्या मोक्ष प्राप्त होतो. अर्थात जीवनमुक्ती अवस्था या श्रुतीने सांगितलेली आहे. अर्थात जीवनमुक्ती विषयक हे श्रुतीचं प्रमाण आहे, हे सिद्ध झालं. ऐसा विमुक्त जीवनमुक्त पुरुष, असा विशेष रूपाने मुक्त जो जीवनमुक्त पुरुष, तो भोग करिके प्रारब्ध कर्म के नाश हुए. आता जीवनमुक्त आहे तो, परंतु प्रारब्ध भोगावंच लागतं. मग भोगून भोगून प्रारब्ध कर्म जेव्हा नष्ट होतं तेव्हा त्याच्या या वर्तमान शरीराचा देखील काय होतो नाश होतो. म्हणजेच तो विधी मोक्षाला प्राप्त होतो. ऐसा विमुक्त जीवनमुक्त पुरुष भोग करिके प्रारब्ध कर्म के नाश हुए. भोगाच्या द्वारे प्रारब्ध कर्माचा नाश झाला असता इस शरीर के नाश ते अनंतर, या शरीराचा म्हणजे वर्तमान शरीराचा नाश झाल्यानंतर भावी बंधते है की नाही, विशेष करके मुक्त होवे है. विमुच्यते, विमुक्तश्च विमुच्यते है की नाही. भावी बंध जन्म मरणादी त्याच्यापासून सुद्धा विशेष रूपाने तो मुक्त होतो है की नाही. इति यह श्रुती तत्वज्ञान ते अनंतर विद्य मुक्ती ते विलक्षण जीवन मुक्ती को कथन करे है. मग ही जी श्रुती आहे, यह श्रुती म्हणजे कोणती श्रुती,
विमुक्तश्च विमुच्यते ही श्रुती. तत्वज्ञान ते अनंतर, तत्वज्ञान झाल्यानंतर विधेय मुक्ती ते विलक्षण, विधेय मुक्तीच्या पेक्षाही विलक्षण अशी जीवन मुक्ती को कथन करे आहे. लागलं, यह श्रुती तत्वज्ञान ते अनंतर जीवन मुक्ती को कथन करे आहे. ही श्रुती काय करते? तत्वज्ञान झाल्यानंतर जीवन मुक्ती प्राप्त होते या अर्थाचं प्रतिपादन करते. कशी आहे ती जीवन मुक्ती? विधेय मुक्ती ते विलक्षण, विधेय मुक्तीपासून जी विलक्षण आहे. अर्थात जीवन मुक्तीचं प्रतिपादन या श्रुतीने केलेलं आहे. अर्थात जीवन मुक्ती विषयी हे श्रुतीचं प्रमाण आहे. कोणतं? विमुक्तश्च विमुच्यते. जीवन मुक्ती को ही कथन करे. लागलं एवढं. तथा आणखीन प्रमाण देतात श्रुतींचं. काय बरं? तद्यथा अहिही निर्लवयिनी, यनी झाले तिथं, यला पण विलंटी पाहिजे, रस्व यिनी. तद्यथा अहिही निर्लवयिनी वल्मीके मृता प्रत्यस्ता शयित एवं एव इदम शरीरम शेते. इथं उदाहरण चिन्ह बंद. ही एक श्रुती झाली इथली. पुढची दुसरी श्रुती आहे अथ पासून, त्याला वेगळं उदाहरण चिन्ह करा. अथ अयम अशरीरः अमृतः. अमृतः इथं एक संपली, इथं उदाहरण चिन्ह बंद. पुन्हा अर्धविराम. पुन्हा आणखी एक श्रुती पुढची. प्राण, इथून वेगळं उदाहरण चिन्ह. प्राण ब्रह्म एव तेज एव, उदाहरण चिन्ह बंद. ठीक. इत्यादी श्रुतिया भी ता जीवन मुक्ती को कथन करे. या सर्व श्रुती सुद्धा जीवन मुक्तीचंच वर्णन करतात. अर्थात जीवन मुक्ती विषयी श्रुतीचं प्रमाण झालं. तर त्यात पहिली श्रुती आहे तद्यथा अहि. अहि शब्दाचा अर्थ होतो सर्प. ठीक है ना. थोड़ा अन्वय करेंगे पहिल्या श्रुतीचा. तद्यथा अहि वल्मीके मृता निर्लवयिनी प्रत्यस्ता शयित एवं एव इदम शरीरम शेते. अर्थ पहा. तद्यथा ज्याप्रमाणे की अहि म्हणजे सर्प, वल्मीके वारुळादिकांच्या ठिकाणी, मृता निर्लवयिनी है की नाही. मृत ऐशी जो निर्लवयिनी, निर्लवयिनी शब्द अर्थ आहे कात. सर्प कात सोडतो की नाही. कातीन म्हणते, कात बोलते हम लोग. खाल, खाल. हाँ, खाल छोड़ देता है वो. तर निर्लवयिनी प्रत्यस्ता त्याग करतो, आणि शयित शांत राहतो. शयित एवं एव याचप्रमाणे इदम शरीरम शेते. ठीक आहे ना, असं सांगितलं आहे. तर या दृष्टांताप्रमाणेच इदम शरीरम या शरीराधिकाविषयी अध्यास वगैरे सोडून तो जीवनमुक्त राहतो. अर्थात जीवनमुक्ती सांगितलेली आहे. पुढे अथ अयम अशरीर, शरीररहित होऊन अमृत, अमृत भावाला प्राप्त होतो. कारण शरीराचं तादात्म्य राहिलं नाही, तर शरीर असून सुद्धा शरीररहित अशा स्थितीत तो आहे, अमृत भावाला प्राप्त झाला आहे. अर्थात जीवनमुक्ती. प्राण ब्रह्म एव, त्याचे प्राण ब्रह्मच झाले आहेत. एव तेज एव. ठीक. चला, इत्यादी श्रुत्या. तात्पर्य काय? या सर्व श्रुतींमधून जीवनमुक्तीचंच वर्णन केलेलं आहे. इत्यादी श्रुती आदि ता जीवनमुक्ती को कथन करे. याते सा जीवनमुक्ती ता उक्त श्रुती प्रमाण करके सिद्ध है इथे. म्हणून ती जीवनमुक्ती आत्तावर सांगितलेल्या अनेक श्रुतिया त्या श्रुतिरूप प्रमाणाने सिद्ध आहेत. ठीक आहे. श्रुतीचं प्रमाण दिलं, त्याच्यानंतर आता स्मृतीचं प्रमाण देतात पुढं. किंवा वसिष्ठ भगवानने भी, रामप्रभूचे गुरु वसिष्ठ मुनी, त्यांनी देखील सा जीवनमुक्ती कथन करी आहे, जीवनमुक्ती सांगितलेली आहे. तिथला श्लोक देतात. हा श्लोक यह जागर्ते सुषुप्तिस्तः अर्धविराम यस्य जाग्रन न विद्यते
यस्य निर्वासनो बोधः स जीवन्मुक्त उच्यते. ठीक आहे, अर्थ पहा, अन्वय सरळ आहे. यह जागृती खऱ्या अर्थाने पाहिला तर ज्ञानी पुरुष तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून जागृत अवस्थेतच आहे. ठीक आहे, तरी पण सुषुप्तिस्थ झोपल्यासारखाच आहे, जागा असून देखील. कसं काय तर सुषुप्तीमध्ये ज्याप्रमाणे आपले इंद्रिय विषयाचं ग्रहण करत नाही, लीन झालेले असतात, त्याप्रमाणे ज्ञानी महात्मा जो पुरुष आहे तो जागृत अवस्थेत आहे असं जरी आपल्याला दिसत असलं तरी तो आपल्या इंद्रियांच्या द्वारे विषयांचं ग्रहण करत नाही, आहे की नाही. आणि म्हणून जागृत अवस्थेत असून देखील तो कसा आहे, सुषुप्तिस्थ, जणू काय झोपलेलाच आहे. य जागर्ती सुषुप्तिस्थ. पुन्हा यस्य जाग्रत न विद्यते, आहे की नाही, की ज्याच्याकरिता जागृत न विद्यते, जागृतीत असून सुद्धा त्याच्याकरिता ती जागृती नसून ती त्याच्याकरिता काय आहे, सुषुप्तीच आहे. ठीक आहे, न विद्यते. कोण आहे असा की यस्य, ज्याचं निर्वासनो बोध, ज्याचा बोध वासनारहित झालेला आहे, सह जीवनमुक्त उच्यते, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. ठीक, अर्थ देतायत स्वतः. अर्थ यह, जो ब्रह्मवेत्ता पुरुष इंद्रियों के नहीं लय हुए जागता है. इंद्रिय जसं आपण झोपल्यानंतर आपल्या इंद्रियांचा लय होतो तसं त्याच्या इंद्रियाचा लय झालेला नाही आहे, इंद्रिय विद्यमान आहे. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून तो जागृतीत आहे, लय झालेला नाही त्याची इंद्रियांचा लय झालेला नाही म्हणून तो जागृत अवस्थेत आहे. पण जागृत अवस्थेत असून सुद्धा त्या इंद्रियांच्या द्वारे विषयाचं ग्रहण करत नाही, ब्रह्मच सर्व ठिकाणी पाहतो, म्हणून जागृतीत असून सुद्धा सुषुप्त आहे, झोपलेला आहे, असा अर्थ. जो ब्रह्मवेत्ता पुरुष इंद्रियों के नहीं लय हुए जागता है, अर्थात जागृत अवस्था को अनुभव करे, जागृत अवस्थेचा अनुभव करत आहे. और त्या जागृत अवस्था विषय भी, त्या जागृत अवस्थेमध्येच चक्षु, जागृत अवस्थेमध्ये देखील चक्षु आदिक इंद्रियों करिके, चक्षुरादिक इंद्रियांच्या द्वारे रूपादिक विषयों को ग्रहण करता नाही, रूपादिक विषयांचं ग्रहण करत नाही, जागृत अवस्थेत असून देखील. याते म्हणून सो ब्रह्मवेत्ता पुरुष ता जागृत अवस्था विषय स्थित हुआ भी, तो ब्रह्मवेत्ता पुरुष, ज्ञानी पुरुष जागृत अवस्थेमध्ये स्थित असला तरी देखील, जागृत अवस्था विषय स्थित हुआ भी सुषुप्ती विषय स्थित कया जावे. जागृत अवस्थेत असून देखील त्याला काय म्हणायचं, तो जणू काय सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थित आहे, म्हणून म्हटलं ना य जागर्ती सुषुप्तिस्थ. पुढे, या कारण ते ही इंद्रियों करिके अर्थ का ज्ञान रूप जागृत जिस ब्रह्मवेत्ता को नहीं विद्यमान है, यस्य जागृत न विद्यते, आलं की नाही श्लोकामध्ये, की ज्याच्याकरिता जागृत विद्यमान नाही आहे. का बरं, त्याची व्याख्या इथं की या कारण ते ही इंद्रियों करिके अर्थ का ज्ञान रूप जागृत, इंद्रियांच्या द्वारे अर्थाचं ज्ञान रूप जी जागृत, जिस ब्रह्मवेत्ता को नहीं विद्यमान है, ज्या ब्रह्मवेत्ता पुरुषाकरिता विद्यमान नाही. कोण, जागृत. जागृत म्हणजे कशी जागृत, की इंद्रियांच्या द्वारे अर्थाचं ज्ञान होणे रूप जागृत ज्ञानी पुरुषाकरिता विद्यमान नाही. कारण तुम्ही आम्ही ज्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे अर्थाचं ग्रहण करतो त्याप्रमाणे तो ज्ञानी पुरुष आपल्या इंद्रियांच्या द्वारे अर्थाचं ग्रहण करतच नाही. जिस ब्रह्मवेत्ता को नहीं विद्यमान है और जिस ब्रह्मवेत्ता का अपने अखंड एक रस आनंद का अनुभव शुभ अशुभ सर्व वासनाओं ते रहित है. श्लोकात आलं यस्य निर्वासनो बोध, त्याची व्याख्या की जिस ब्रह्मवेत्ता का अपने, आपलं स्वस्वरूप कसं अखंड एक रस आनंद का अनुभव, आनंदाचा अनुभव घेतोय तो सदैव. पुन्हा शुभ अशुभ सर्व वासनाओं ते रहित आहे, शुभ वासनाही त्याच्या ठिकाणी नाही, अशुभ वासनाही नाही आहे, या सर्व वासनाने जो रहित आहे. सो ब्रह्मवेत्ता पुरुष जीवन मुक्त कया जावे, सहा जीवन मुक्त उच्यते. असा तो ब्रह्मवेत्ता पुरुष जीवन मुक्त म्हटल्या जातो. अर्थात जीवनमुक्तीचं वर्णन वसिष्ठ मुनींनी सुद्धा केलेलं आहे. अर्थात स्मृतीचं देखील प्रमाण दिलं जीवनमुक्ती करिता.
ठीक. आता पुढे आणखीन किंवा गीता के द्वितीय अध्यायाविषयी आणखी स्मृतीचं प्रमाण देतात. कशाकरिता? जीवनमुक्ती सिद्ध करण्याकरिता. गीता किंवा गीता के द्वितीय अध्यायाविषयी गीतेच्या श्रीमद गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्री भगवान ने भी सो जीवन मुक्त पुरुष स्थित प्रज्ञ नामा करके कथन कर्या आहे. जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन भगवंताने सुद्धा गीतेत केलेलं आहे. फरक एवढाच की तिथं त्यांनी जीवनमुक्त असा शब्द प्रयोग न करता स्थितप्रज्ञ असा शब्द प्रयोग केलेला आहे. अर्थात जो स्थितप्रज्ञ आहे तोच जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त पुरुष स्थितप्रज्ञ नामा करके कथन कर्या है. लागलं एवढं. तर हा श्लोक प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पदच्छेद. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. अन्वय. पार्थ, हे पार्थ, यदा मनोगतान सर्वान कामान प्रजहाति. मनोगतान सर्वान कामान प्रजहाति. पुढे आत्मना आत्मनि एव आत्मना आत्मनि एव तुष्टः तदा स्थितप्रज्ञः उच्यते. स्थितप्रज्ञः उच्यते. ठीक. अर्थ पहा की यदा, जेव्हा भगवान सांगतात अर्जुनाला, हे पार्थ, हे अर्जुन, यदा, जेव्हा मनोगतान, मनामध्ये विद्यमान मनाचे धर्मरूप जे काम आहे, तर मनोगतान सर्वान कामान प्रजहाती, प्रकर्षेन जहाती, विशेष रूपाने त्याग करतो. आणि काय की आत्मना, आपल्या मनाने, आहे की नाही, चित्ताच्या द्वारे आत्मनिएव, आपल्या आत्मस्वरूपामध्येच तुष्ट, संतुष्ट राहतो. तदा, अशा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ उच्यते. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अर्थ पहा. अर्थ य. हे अर्जुन, जिस अवस्थाविषयी, ज्या अवस्थेमध्ये य विद्वान पुरुष मनोविषय स्थित, मनामध्ये स्थित, सर्व कामों का परित्याग करे है, मनामध्ये विद्यमान असणारे संपूर्ण काम, काम म्हणजे इच्छा, संपूर्ण इच्छांचा काय करतो? त्याग करतो. कुठलीच इच्छा त्याच्या मनात आता नाही. कामनाओं का परित्याग करे. तथा आणखीन अखंड एक रस, आनंद रूप प्रत्येक आत्माविषय, प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी योगाभ्यास ते वश करे हुए मन करिके, आत्मना, योगाभ्यासाच्या द्वारे वशीभूत केला आहे मन ज्याने, वश करे हुए मन करिके आपने स्वरूपानंद को, आपल्या स्वरूपभूत आनंदाला अनुभव करता हुआ, अनुभव करतो. आत्मनी आत्मना एव तुष्ट, आत्मना आत्मनि एव तुष्ट, अपने स्वरूपानंद को अनुभव करता हुआ संतुष्ट होवे है. तीस काल विषय, त्याच काळामध्ये सो विद्वान पुरुष स्थितप्रज्ञ कया जावे. तेव्हाच त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ. ठीक. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तहा नहीं चलायमान है, अहम ब्रह्मास्मि या प्रकार की प्रज्ञा जिसकी, ताका नाम स्थित प्रज्ञा है की नाही? अहम ब्रह्मास्मि ही प्रज्ञा उत्पन्न झाली आहे आणि त्या प्रज्ञेपासून, त्या ज्ञानापासून जो किंचित मात्र सुद्धा विचलित होत नाही त्याला म्हणायचं काय? स्थित प्रज्ञा. नहीं चलायमान है, चलायमान नहीं है. अहम ब्रह्मास्मि या प्रकार की प्रज्ञा जिसकी, अशी प्रज्ञा ज्याची विचलित होत नाही, ताका नाम स्थित प्रज्ञा है. यहाँ यह तात्पर्य है काय? प्रज्ञा दो प्रकार की होवे है. प्रज्ञा म्हणजे बुद्धी विशेष दोन प्रकारची आहे. एक तो स्थिर प्रज्ञा होवे है, दूसरी अस्थिर प्रज्ञा होवे है. तहा जन्मांतरों के पुण्य समूह के परिपाकते, अनेक जन्माच्या पुण्याचा समुदाय
जेव्हा परिपक्व होतो, फल देण्याला सन्मुख होतो, त्या आधाराने आकाश ते पतन हुये फल की न्यायी. जसं आकाशातून एखादं फल अचानक पडावं आणि ते प्राप्त व्हावं, त्याप्रमाणे दैवयोग म्हणायचं झाला. त्याप्रमाणे तत्वमस्याधिक महावाक्य के श्रवण मात्र करिके, योगायोग सद्गुरू भेटून तत्वमसी महावाक्याचं श्रवण घडलं आणि श्रवण झाल्यानेच त्याला काय झालं, ज्ञान उत्पन्न झालंय. तत्वमस्याधिक महावाक्य के श्रवण मात्र करिके इस पुरुष को जीव ब्रह्म के एकत्व को विषय करणे हारा. जीव ब्रह्माच्या एकतेला विषय करणार जो अहम ब्रह्मास्मी या प्रकार का ज्ञान उत्पन्न होय, अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न झालं आहे. सो ज्ञान तो व्यवहार की बाहुल्यता करके तथा विषयों की आसक्ती करके विस्मरण होई जावे है. परंतु त्या महापुरुषाला ज्ञान तर झालं आहे, परंतु व्यवहार जर खूप असेल त्याच्या पाठीमागं आहे की नाही, तो सो ज्ञान तो व्यवहार की बाहुल्यता करके, व्यवहार खूप असेल किंवा तथा विषयों की आसक्ती करके, किंवा विषयाविषयी काय असेल, आसक्ती असेल, तर त्या आसक्तीमुळे सुद्धा विस्मरण होई जावे. अहम ब्रह्मास्मी ज्ञान उत्पन्न तर झालं आहे, पण व्यवहार अधिक असल्याने म्हणा किंवा चित्तामध्ये विषयाविषयी आसक्ती असल्याने म्हणा, ते ज्ञान काय होतं, विस्मरण होऊन जातं. विस्मरण होई जावे याते सो ज्ञान अस्थिर प्रज्ञा कया जावे. असं जे विस्मरण होणारं ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणायचं काय, अस्थिर प्रज्ञा. और योगाभ्यास करके वश करे आहे चित्त जिसने, योगाभ्यास करून वशीभूत केला आहे चित्त ज्याने. ऐसे पुरुष की बुद्धी जबी, अशा पुरुषाची बुद्धी जेव्हा पर पुरुष विषय, दृष्टांत देत आहे, पर पुरुष विषय आसक्त स्त्री की बुद्धि की न्यायी निरंतर ब्रह्मात्म तत्व को ही चिंतन करे है, अन्य वस्तु को चिंतन करती नहीं, तभी सा बुद्धी स्थिर प्रज्ञा कया जावे है. स्थिर प्रज्ञा म्हणजे काय, स्थिर प्रज्ञेची व्याख्या. अस्थिर प्रज्ञा सांगितली, आता स्थिर प्रज्ञा सांगत आहे. तर योगाभ्यास केला, अर्थात मनाचा निग्रह वगैरे केला, आणि त्यामुळे ब्रह्मज्ञान तर झालेलंच आहे अगोदर, अहम ब्रह्मास्मी श्रवणाधिक झाल्याने, आणि त्यातले त्यात पुन्हा त्याने योगाभ्यास केला, चित्ताचा निरोध वगैरे केला आहे. त्यामुळे झालं काय, तर योगाभ्यास करके वश करे आहे चित्त जिसने, ऐसे पुरुष की बुद्धी, अशा पुरुषाची जी बुद्धी जेव्हा निरंतर ब्रह्मतत्वाचं चिंतन करते, थोडी देखील अन्य वस्तूचं चिंतन करत नाही, अशी जी बुद्धी, त्या बुद्धीला म्हणायचं काय, स्थिर प्रज्ञा किंवा स्थित प्रज्ञा. स्थित प्रज्ञा तो पुरुष झाला, त्याची प्रज्ञा स्थिर आहे, स्थिर प्रज्ञा. कशाप्रमाणे ब्रह्मतत्वाचं चिंतन करते त्याची बुद्धी हमेशा, की ज्याला तुम्ही स्थिर प्रज्ञ म्हणत आहात, तर त्याला दृष्टांत दिला आहे इथं. काय दृष्टांत दिला आहे, की जबी पर पुरुष विषय आसक्त स्त्री की बुद्धी, कोणी स्त्री आहे आणि तिची बुद्धी मात्र परपुरुषाच्या ठिकाणी आसक्त झालेली आहे, अशी ती स्त्री घरामधले सर्व काम करताना दिसत असली तरी तिचं चित्त मात्र सतत त्या परपुरुषाच्या सुखाकडेच असतं, सतत त्याचं चिंतन करत असते. हा दृष्टांत आहे, ठीक आहे. परपुरुष विषय आसक्त स्त्री की बुद्धि की न्यायी निरंतर ब्रह्मतत्व कोई चिंतन करे. पण हा महात्मा सतत कशा चिंतन करतो, ब्रह्मतत्वाचं चिंतन करतो. अन्य वस्तू को चिंतन करती नाही, त्याची बुद्धी अन्य वस्तूचं चिंतन करत नाही. तभी सा बुद्धी, अशा त्या बुद्धीला स्थिर प्रज्ञा कया जावे है, तिला स्थिर प्रज्ञा असं म्हणतात. इसी अभिप्राय करके श्री वशिष्ठ भगवान ने भी कया है. वशिष्ठ मुनींनी सुद्धा हा अर्थ सांगितलेला आहे, तिथला श्लोक देतात. परव्यसनी नारी व्यग्रापी गृहकर्मणी तदेवास्वादयन यत्यंत परसंगरसायनम. ठीक, हा पहिला श्लोक झाला. 2 श्लोक आहे, याचा अगोदर पदच्छेद करू, अन्वय करू. परव्यसनिनी नारी व्यग्रा अपि गृहकर्मणि तदेव आस्वादयति अंतः परसंग रसायनम. अन्वय.
परव्यसनिनी नारी गृहकर्मणी व्यग्रा अपि. गृहकर्मणी व्यग्रा अपि. ठीक आहे. पुढे तदेव परसंग रसायनम अंतः आस्वादयती. अर्थ पहा. परव्यसनिनी नारी, नारीचं विशेषण आहे परव्यसनिनी. परपुरुषाचं व्यसन लागलं आहे जिला, अशी नारी. ती घरामध्ये असताना घरातले सर्व काम करताना दिसते. गृहकर्मणी व्यग्रापी आहे की नाही. घराचं काम करण्यामध्ये ती व्यग्र आहे. तरी पण तिच्या चित्तात मात्र वेगळंच काही चाललेलं असतं. काय बरं? तिचं लक्ष चित्त सतत मनात स्मरण कशाचं असतं? तद एव परसंग रसायनम अंतः आस्वादयती. तेच परसंग रसायन. परसंग रसायन म्हणजे परपुरुषाच्या संगाने मिळणारं सुख. त्या सुखाचंच अंतः आतमध्ये हृदयामध्ये आस्वादयती, आस्वाद घेत असते. त्याचंच तिला सतत स्मरण होत असतं. कळलं की नाही? त्याच्या गुणाचं वर्णन, त्याच्या रूपाचं वर्णन, त्याच्या क्रियेचं वर्णन, हे सर्व तिच्या मनात चालू असतं. हा दृष्टांत आहे. पुढे पुढचा श्लोक. एवं तत्वे परे शुद्धे धीरो विश्रांतिमागतः आस्वादयत्यंतर बहिर्व्यवहरन्नपि. पदच्छेद. एवं तत्वे परे शुद्धे धीरः विश्रांतिम आगतः तदेव आस्वादयति अंतः बहिः व्यवहरन् अपि. अन्वय. एवं धीरः शुद्धे परे तत्वे, शुद्धे परे तत्वे विश्रांतिम आगतः बहिः व्यवहरन् अपि अंतः तदेव आस्वादयति. अंतः तदेव आस्वादयति. अर्थ पहा. एवं म्हणजे आत्तावरच्या श्लोकात दिलेला जो दृष्टांत आहे त्याप्रमाणे एवं धीरः, धीर पुरुष अर्थात ज्ञानवान पुरुष. काय जी? तर शुद्धे परे तत्वे, शुद्ध असणारं परतत्व अर्थात ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी विश्रांती मागत, विश्रांतीला प्राप्त झालेला आहे. अर्थात अहम ब्रह्मास्मी असा ज्याचा निश्चय झालेला आहे. मग तो पुरुष काय बरं? तर बहिः व्यवहरन् अपि, बाहेरचे सारे काम करताना दिसत असला तरी देखील, खातो पितो बसतो उठतो बोलतो गप्पा मारतो सारं करतो, असं सर्व करत असला तरी देखील बहिः व्यवहरन् अपि अंतः, पण आतमध्ये हृदयात मात्र तदेव आस्वादयती. तदेव आस्वादयती म्हणजे त्या परमात्मा सुखाचाच अनुभव किंवा चिंतन करत असतो. लागला अर्थ? चला. अशा पुरुषाची जी प्रज्ञा आहे तिला म्हणायचं स्थिर प्रज्ञा, अर्थात जीवनमुक्त. अर्थात जीवनमुक्तीचं वर्णन करण्याकरिता अनेक श्रुती स्मृती प्रमाण आहेत. अर्थ यह पर पुरुष विषय आसक्त जाणारी है स्त्री, सा नारी ती स्त्री बाह्यते गृह के सर्व कार्य को करती हुई भी, घरातले सारे काम करत असली तरी देखील अंतर चित्त विषय आतमध्ये चित्तामध्ये ता पर पुरुष के संगजन्य, पर पुरुषाच्या संगाने उत्पन्न झालेलं जे सुख, सुख को चिंतन करे है. इस प्रकार, आता हे जरा पहिल्या श्लोकाची व्याख्या, आता दुसऱ्या श्लोकाची व्याख्या. एवं इस प्रकार जो ज्ञानवान पुरुष, धीर ज्ञानवान पुरुष शुद्ध परमात्म तत्व विषय, शुद्ध परमात्म तत्वाच्या ठिकाणी विश्रांती को प्राप्त भया आहे, विश्रांतीला प्राप्त झाला आहे. सो ज्ञानवान पुरुष बाह्यते लौकिक वैदिक व्यवहार को करता हुआ भी, बाहेरून लौकिक वैदिक सारे व्यवहार करत असला तरी देखील अंतरचित्त विषय,
आतमध्ये मात्र चित्तामध्ये तदेव आस्वादेती. तदेव म्हणजे काय? ती परमात्म तत्व कुही निरंतर चिंतन करे है. त्या परमात्म तत्वाचंच निरंतर सतत तो काय करतो? चिंतन करतो. इथे झालं हे. किंवा य उक्त जीवनमुक्त पुरुषही, हा आत्तावर सांगितलं जीवनमुक्त पुरुषच गीता के 12 अध्याय विषय श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये श्री भगवान ने भगवत भक्त नामा करके कथन करे आहे. 12व्या अध्यायामध्ये भगवंताने या जीवनमुक्ताचंच वर्णन केलं आहे. फक्त तिथं जीवनमुक्त असा शब्द प्रयोग न करता भगवत भक्त असा शब्द प्रयोग केलेला आहे. पण जीवनमुक्तच आहे तो. अर्थात जीवनमुक्तीकरिता प्रमाण गीतेचं प्रमाणही आहे. वर दिलं अजूनही देत आहेत. कुठला काय श्लोक आहे मग तो 12व्या अध्यायाचा श्लोक? तर हा श्लोक, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनो बुद्धिर यो मद्भक्त स मे प्रियः. हे 2 श्लोक आहे. दोन्ही श्लोकाचा पदच्छेद आणि दोन्ही श्लोकाचा अन्वय बरोबरच. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एव च निर्ममः निरहंकारः समदुःख सुखः क्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मयि अर्पित मनो बुद्धि यः मद्भक्तः सः मे प्रियः. तर सुरुवात करून करायची. यः मद्भक्तः इथून दुसऱ्या श्लोकात आलाय शेवटी. यः मद्भक्तः. आता पहिल्या श्लोकात सुरुवातीला सर्वभूतानां अद्वेष्टा मैत्रः करुणः एव च. पुन्हा निर्ममः निरहंकारः सम दुःख सुखः क्षमी. पुढे संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः. पुन्हा मयि अर्पित मनोबुद्धी. मग शेवटी सह मे प्रिय. अर्थ पहा, यह मद्भक्त, जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंत बोलतात. कसा तो भक्त हो त्याची विशेषण. यह मद्भक्त कसा तर सांगतात सर्वभूतानां अद्वेष्टा. कोणत्याही भूताचा अर्थात प्राणी मात्र, भूत म्हणजे प्राणी मात्र, कोणत्याही प्राणी मात्राविषयी जो द्वेष करत नाही, अद्वेष्टा. पुन्हा मैत्र, सर्वांचा तो काय आहे? मित्र आहे. करुण, दयावान आहे. करुण एवच. निर्मम, ममता रहित आहे. निरहंकार, अहंकार रहित आहे. समदुःख सुख, सुख आणि दुःख ज्याच्याकरिता समान झालेले आहे. पुन्हा क्षमी म्हणजे क्षमाशील आहे. पुन्हा कसा आहे तो? संतुष्ट, हमेशा काय राहतो? संतुष्ट राहतो, आहे की नाही. पुन्हा सततम योगी, आहे की नाही. सततम योगी अर्थात हमेशा चिंतनच करत असतो. ठीक आहे ना जी. पुढे सततम योगी यतात्मा. यतात्मा म्हणजे मनाचा निग्रह करणारा. पुन्हा आणखी दृढ निश्चय, की ज्याचा निश्चय अत्यंत दृढ आहे. पुन्हा मयि अर्पित मनोबुद्धी, माझ्या ठिकाणी ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहे, असा जो माझा भक्त, भगवंत म्हणतात, तो मला अत्यंत प्रिय आहे. ठीक. अर्थ पहा, अर्थ दिला श्लोकाचा. अर्थ यह, जो पुरुष सर्व भूतों के द्वेषते रहित है, सर्व भूतांच्या द्वेषाने काय आहे? रहित आहे. तथा मैत्री, करुणावाला आहे. मैत्री, सर्वाबरोबर त्याची मित्रता, करुणा, दयाभाव. तथा अहम, मम अभिमान ते रहित आहे. अहम अभिमान ज्याच्या ठिकाणी नाही, मम अभिमान ज्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे अहमाध्यास ममाध्यास नाही आहे. तथा समान है सुख दुःख जिसको, सम दुःख सुख, सम दुःख सुख, समान आहेत सुख आणि दुःख ज्याला. तथा क्षमावाला, क्षमी. पुन्हा संतुष्ट म्हणजे सर्वदा संतुष्ट. तथा मन के निग्रहवाला, यतात्मा,
सततम योगी यतात्मा म्हणजे मनाचा निग्रह करणारा, सतत योग करणारा, आणि पुन्हा तथा दृढ निश्चयवाला आहे. तथा मैं परमात्माविषयी भगवंत म्हणतात परमात्मा असो जो मी त्या माझ्या ठिकाणी अर्पण कर्या आहे मन बुद्धी जिसने, मन बुद्धी सुद्धा ज्याने काय केली आहे, अर्पण केलेली आहे. ऐसा जो मैं परमेश्वर का भक्त है, असा जो माझा परमेश्वराचा भक्त आहे, सो मैं परमेश्वर को अत्यंत प्रिय आहे, तो मला म्हणजे परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. अर्थात जीवनमुक्ताचं हेच वर्णन आहे. पुढे शंका. इस गीता वचन विषय, या गीतेमध्ये श्री भगवान ने कथन करे जे अद्वेष्टाधिक गुण है, ते गुण तो साधक मुमुक्षु विषय भी शांतो दांत इत्यादी श्रुती प्रमाण ते सिद्ध आहे. पूर्वपक्ष म्हणतो हे जे गुण तुम्ही सांगितले की नाही भगवंताने सांगितलेले अद्वेष्टाधिक गुण, हे गुण तर साधक अवस्थेत असणारा जो मुमुक्षु त्याच्या ठिकाणी सुद्धा दिसून येतात. म्हटलेलं आहे शांत दांत इत्यादी श्रुती प्रमाण ते सिद्ध आहे. याते म्हणून ता साधक मुमुक्षु ते ता जीवनमुक्त पुरुष विषय कोई विशेषता सिद्ध होवे नाही. म्हणून साधक मुमुक्षु होऊन वेगळी काही विशेषता जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी दिसत नाही, अशी शंका आहे. त्याची उत्तर देतात. समाधान. साधक मुमुक्षु विषय म्हणजे साधक असा असणारा जो मुमुक्षु त्याच्या ठिकाणी ते अद्वेष्टाधिक गुण प्रयत्न साध्य होवे, त्याला प्रयत्नाने ते अद्वेष्टाधिक गुण संपादन करावे लागतात. और जीवनमुक्त पुरुषाला मात्र प्रयत्नाने ते गुण प्राप्त करावे लागत नाही. मग कसे? और जीवनमुक्त पुरुष विषय, जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी तर ते अद्वेष्टाधिक गुण स्वभाव सिद्ध आहे, होवे आहे, स्वभावतः सिद्ध आहे, त्याला प्रयत्नपूर्वक ते प्राप्त करावे लागत नाही. ज्ञान हे दोन्ही मध्ये विशेषता आहे, मुमुक्षु आणि जीवनमुक्त. या ते ता साधक मुमुक्षु ते ता जीवनमुक्त पुरुष विषय विशेषता संभवे है की नाही. साधक मुमुक्षुपेक्षा मुक्ताच्या ठिकाणी विशेषता संभवे है. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी कही है. ही गोष्ट केवळ आम्हीच बोलतो असं नाही, तर अन्य ग्रंथामध्ये देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. काय बरं सांगतात? उत्पन्नात्मैक्य बोधस्य ह्यद्वेष्टृत्वादयो गुणाः अयत्नतो भवन्ति अस्य न तु साधन रूपिणः. ठीक. पदच्छेद अन्वय सरळ आहे. पदच्छेद पहा. उत्पन्न आत्मैक्य बोधस्य हि अद्वेष्टृत्वादय गुणाः अयत्नतः भवन्ति अस्य न तु साधन रूपिणः. अर्थ पहा. उत्पन्न आत्मैक्य बोधस्य, उत्पन्न झाला आहे आत्मैक्य बोध ज्याला, अर्थात ब्रह्म साक्षात्कार ज्याला झालेला आहे, अशा महापुरुषाच्या ठिकाणी अद्वेष्टृत्वादय, अद्वेष्टृत्व वगैरे जे गुण सांगितले ना वरच्या श्लोकात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र इत्यादी गुणाः अयत्नत प्रयत्न वाचून भवंती होतात, राहतात. अस्य न तु साधन रूपीनं, अस्य या ज्ञानी पुरुषाचे हे गुण साधन रूपीनं साधन रूप नाही आहे. अर्थात मुमुक्षुच्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक संपादन करावे लागतात ते गुण, त्याच्याकरिता ते साधन रूप आहे. तसं ज्ञानी पुरुषाकरिता हे गुण साधन रूप नाही. अर्थ यह अहम ब्रह्मास्मि या प्रकार का बोध जिस पुरुष को उत्पन्न भया है, मीच ब्रह्मा याचा बोध ज्याला झालेला आहे, तिस विद्वान पुरुष को ते अद्वेष्टृत्वादिक गुण, अद्वेष्टा मैत्र करुण इत्यादी गुण विनाही प्रयत्न ते होवे, प्रयत्न वाचून त्याच्या ठिकाणी ते गुण असतात. मुमुक्षु की न्यायी साधन रूप ते नाही आहे. जसं मुमुक्षुच्या ठिकाणी ते गुण साधन रूपाने असतात, तसे ज्ञानाच्या ठिकाणी ते गुण साधन रूपाने नसतात. हे हाच दोन्ही मधला काय आहे? फरक आहे. झालं. आता याच जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन भगवंताने आणखीन गीतेमध्ये केलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये. अर्थात जीवनमुक्तीविषयी भरपूर प्रमाण दिल्या जात आहे. तर आणखीन काय 14व्या अध्यायात म्हटलेलं आहे भगवंताने, त्याचा विचार आपण नंतर करूया.
ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।